नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संकेत चव्हाण आणि आपल्या शेतकरी गुरुमाठ ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बरेच दिवसातून आपण आज आपली यूट्यूब व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि त्याचं कारण म्हणजे आता अडसाली लागण चालू आहेत आणि आपल्या शेतकरी गुरुमाठ ह्या प्रात्यक्षिक क्षेत्रावरती आपण मागच्या आठवड्यामध्ये 20 जून 2025 रोजी आपण 86-032 या वाहनाचं रोप लागण आपण केलेली आहे आणि आपण आज पहिलीच आळवणी घेत आहोत. पहिला टप्पा आपण आळवणीचा आज आपण घेणार आहोत. तर आपण 4.5 फुटी सरीवरती आणि 2 फुटाचं अंतर ठेवून आपण लागण केलेली आहे. लागणला जरा ऊन असल्यामुळे एक पाणी देऊन आपण आता त्याची आळवणी करणार आहोत. आळवणी करण्याच्या आधी आपण रोप लावून एक आठवडा झालेला आहे आणि आता आठवड्यानंतर आपण पहिली लागण करत आहोत. 5 दिवसाच्या पुढे आपण खरं तर पहिली आळवणी करणे गरजेचं आहे, परंतु पाण्याची उपलब्धता आणि बाकी बऱ्याच गोष्टी आपण घेता आज थोडं आपण 8व्या दिवशी पहिली आळवणी घेत आहोत. आळवणीचं महत्त्व आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे की रोप लागणच नव्हे तर कांडी लागणमध्ये सुद्धा आळवणी गरजेचं आहे. त्याचं कारण की जेव्हा रोपं तुमची सुरुवातीला मातीमध्ये सेट होतात तेव्हा त्याला बऱ्याच न्यूट्रिशनची गरज असते आणि त्याचबरोबर त्याची मुळांची वाढ होणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं आपण सर्वप्रथम पहिली आळवणी सर्वांनीच आपण प्रथमतः केली पाहिजे आणि ही आळवणी करत असताना आपल्याला काय घ्यायचं आहे ते आपण आता बघू. तर पहिली आळवणी घेताना आपण सर्वप्रथम 19-19 यामध्ये जे 19 नत्र आहे, 19% स्फुरद आहे आणि 19% पलाश आहे असं जे ग्रेड आहे तो आपण महादनचा घेत आहोत. आपण मिक्स केलेला आहे. त्यानंतर आपण दुसरी गोष्ट म्हणजे कीटकनाशक, ज्या किडी तुमच्या जमिनीमध्ये आलेल्या आहेत त्याचा प्रादुर्भाव वाढू नये आणि ज्या असलेल्या किडींचा नाश व्हावा यासाठी आपण सिजंटा कंपनीचं कराटे आणि कॅपकॅडिस ह्या दोनचं कॉम्बिनेशन आपण देतोय. चुकून जर तुमची हुमणी जर असेल जमिनीमध्ये ती सुद्धा ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशननं मरून जाईल. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण घेतोय तो बुरशीनाशक. आपण धानुका कंपनीचं, चांगल्या कंपनीचं एक सिंथेटिक फंगिसाइड म्हणून आपण धानुस्टीन घेतोय. यामध्ये तुम्हाला कॅरेबेन्झाईम 50% असं असणार आहे आणि मुळांच्या वाढीसाठी आपण VSIचं ह्युमिक आपण वापरत आहोत. तर अशा 4 गोष्टी प्रथम आळवणीमध्ये तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि ह्या 4ही गोष्टी पहिल्या 7 दिवसांमध्ये प्रत्येक रोपाला पोचणं खूप अत्यंत गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण जो शेतकरी ॲग्रोमार्टतर्फे 3 आळवणी 2 फवारणी पहिल्या 60 दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण आपल्या या क्षेत्रावरती करणार आहोत आणि कमी खर्चामध्ये व्यवस्थित व्यवस्थापन केल्यानंतर कशा पद्धतीने आपण आपल्या उत्पादनामध्ये चांगली वाढ करू शकतो हा प्रयत्न आपण करून आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा करणार आहोत. कुणाला काही अडचण असल्यास तुम्ही नक्कीच विचारा. आळवणी करताना, फवारणी करताना पाणी ओल असली पाहिजे, जमिनीमध्ये पाणी पाजलेलं असावं किंवा फवारणी किंवा आळवणी झाल्यानंतर लगेच पाणी पोचावं अशी व्यवस्था आपण सर्व शेतकऱ्यांनी करावी. कारण जोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये पाणी चांगलं नाही तोपर्यंत तुमचं औषध मुळापर्यंत पोचणार नाही. तर काही अडचणी असल्यास नक्की फोन करा किंवा मेसेज करा. आपण पुढच्या आळवणीमध्ये परत एकदा व्हिडिओ करू. धन्यवाद.